आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। जेव्हा गोव्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन झालं त्याच वेळेला मनोज जरांगेंनी दावा केला होता की जेव्हा मराठा आंदोलन सुरू राहील त्या परिस्थितीमध्ये काहीतरी गोंधळ घालण्याचा कट त्या अधिवेशनामध्ये शिजलेला आहे, त्याची पुनरावृत्ती त्यांनी केलेली आहे। तुमची या संदर्भात काय भूमिका आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे। मी यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलेली आहे की ते जे म्हणतात आहे पूर्णतः कुठल्याही प्रकारचं तथ्य त्याच्यामध्ये नाही, तथ्यही नाही, पूर्णतः खोटे आरोप ते लावत आहे। कारण आमचं जे अधिवेशन होतं हे काही पहिलं नव्हतं, हे 10वं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि खुलं अधिवेशन होतं। जे काही अधिवेशन सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे घडलं ते लाईव्ह आपण लोकांनी टी व्हीवरती दाखवलेलं आहे, सोशल मीडियावरती आलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कुठलाही कट त्या ठिकाणी रचण्यात आलेला नाही। आम्ही आमचे अधिकार काय, आमची समस्या काय त्याच्यावरती दिवसभर चर्चा केली आणि त्या समस्या सोडविण्याकरिता मी पूर्णपणे सक्षम आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि मी त्या समस्या सोडविल असं आश्वासनसुद्धा आम्हाला दिलेलं आहे। आणि म्हणून ते कशाच्या आधारावरती आरोप करतात, कुठलं पुरावे त्यांच्याकडे आहे ते पुरावे त्यांनी सादर करावे आणि माझ्यासोबत एका विचारपीठावरती चर्चा करावी, डिबेट करावी। काही न करताना कुठल्याही जवळ पुरावा नसताना तथ्यहीन आरोप करून दुसऱ्या संघटनेला बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो त्यांनी थांबवावा। मी तर मागेसुद्धा म्हटलं आहे की ते स्वतः जसा कट रचत असतील तसंच त्यांना दुसरे तर कदाचित आमच्याविषयी रचत नाही अशा प्रकारची शंका येत असेल आणि त्या नैराश्यातनं ते कदाचित अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील। तुम्ही पोलिसाला काही विनंती करणार का? उद्या जाऊन जर का काही गोंधळ झाला तर कदाचित ते परत तुमच्यावर आरोप करेल? नाही, सर्व पोलीसवाल्यांना, यंत्रणेला, सर्वांना माहीत आहे मी खुलेआम बोलत असतो आणि आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेने आंदोलन करत असते आणि म्हणून आतापर्यंत एवढ्या दिवसात एकाही आरोप आमच्या संघटनेवरती नाही, कोणाच्या विरोधात कट रचण्याचा नाही, कोणाच्या आंदोलनामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न नाही, तर बाकीच्या गोष्टी वेगळ्याच राहिलेल्या आहे, त्यामुळे ते येणार नाही। आणि म्हणून पोलिसांनीसुद्धा त्यांच्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवावं आमच्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यापेक्षा की ते कुठल्या कदाचित होऊ शकते की त्यांचेच लोक दगडफेक करतील, त्यांचेच लोक मारामारी करतील आणि सांगतील की हे ओबीसीचे लोक आहे। जर एखाद्या समाजाला बदनाम करण्याचा त्यांनी कट रचला तर अशा प्रकारचे कृत्य ते करू शकतात आणि म्हणून या महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा त्यांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवतील आणि त्यांचे कट उधळून लावतील। आमचा कुठल्याही प्रकारचा कट नाही किंवा आमची अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची काय म्हणू त्याला आखणी नाही। बरं, एकंदरीत आपण बघितलं तर मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे या भूमिकेला बघता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढील काळात कसं नियोजन असणार आहे? नाही, आम्ही जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे आणि सरकारच्या भूमिकेकडे, सरकार शब्द वापरतो, आम्ही लक्ष ठेवू ना। ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल की सरकार आम्हाला जे वचन दिलेलं आहे, आम्हाला जे लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या कुठल्या तरी मनस्थितीत आहे, पहिलं तर आहे की ते करू शकत नाही, त्यांना अधिकार नाही। पण समजा अशी शंका आम्हाला आली तर या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी घराघरातून, वस्तीतून, तांड्यातून बाहेर पडेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल एवढा तो आज जागृत झालेला आहे। परंतु काही कारण नसताना लोकांना त्रास देण्याकरता रस्त्यावर येणं ही आमची भूमिका नाही। ज्या दिवशी आमच्यावरती अन्याय होण्याची वेळ येईल, अन्याय होतं आहे असं दिसेल, तेव्हा त्या अन्यायाच्या विरुद्ध नक्कीच आम्ही रस्त्यावरती येऊ आणि आम्ही आमच्या अधिकाराचं संरक्षण करू। ते होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।